नाही, आज मी लोकशाही दिनामध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते त्याच्या संदर्भात आज बैठक होती। अलिबाग तालुक्यात जे टाउन प्लॅनिंग आहे ते परवानगी देते ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, पण अलिबाग तालुक्यामध्ये एकही अधिकृत डम्पिंग ग्राउंड नाही। पाणी पुरवठा कमी होतो। असं असताना 7-7 मजल्याचे FSI देऊन फार मोठ्या प्रमाणात आमच्या आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये प्रकल्प मंजूर केलेले आहेत। ऑलरेडी त्या गावाला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित आहे। तिथे हायच्या लोकांचा कचरा टाकायला जागा नाही। पाणी पुरवठा योजना ही 2011च्या जनगणनेनुसार झाली आणि आज JSW कंपनी, रिलायन्स यांचे लेबर कॅम्प नसल्यामुळे त्यांचा सगळा कर्मचारी वर्ग हा या परिसरामध्ये येतो। त्याच्यामध्ये यंत्रणेला ताण पडतो। तो एक मुद्दा होता आणि संबंधित टाउन प्लॅनिंगच्या यंत्रणेला ते आले होते। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं या संदर्भात आम्ही योग्य ती काळजी घेऊ। खारल्यांमध्ये रायगड जिल्हा हा भाताचा कोठार होता, पण या खारल्यांच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण आज रायगड जिल्हा मॅंग्रोव्हमय झालाय। विशेषतः अलिबाग तालुक्यामध्ये मानकुळे बहिरीचा पाडा योजना याचा पाठपुरावा मीनाक्षी पाटील नंतर मी केला आणि त्यावेळेला 11 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। पण आज मी काय आज आमदार नाही, पण मी जाऊन पण 5-6 वर्ष झाली, पण ते या योजनेचं काम ठप्प आहे। आणि खारल्यांमध्ये जी कामं करतात एकाच ठेकेदाराला दिल्या जातात काकडे म्हणून, त्याची निविदा प्रक्रिया नीट होत नाही। तर माझी मागच्या लोकशाही दिनामध्ये मागणी होती की मानकुळा बहिरीचा पाडा योजना ही तात्काळ तुम्ही मंजूर करून कार्यान्वित करा, योग्य ठेकेदार नेमा, जेणेकरून ज्या जमिनीला 7/12 उतार आहे पण खारल्यांची बंदिस्ती न झाल्यामुळे संपूर्ण मँग्रोव्ह तिथे आलेला आहे, ते बंदिस्ती झाली आणि बंदिस्तीचं काम प्रलंबित झालं तर बहिरीचा पाडा गाव हे समुद्रामध्ये जायची शक्यता आहे। तर संबंधित अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय आले नव्हते, त्यांचे प्रतिनिधी आले होते। त्यांना आम्ही विचारलंय। दुसरी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे मजूर संस्थांना 33% कामं द्यायला पाहिजे, पण बऱ्याचशा विभागामध्ये तो नियम पाळला जात नाही। त्याच्यामुळे शासनाच्या निर्णयाची पायदळी तोडली जाते आणि गरीब जे ठेकेदार आहेत त्यांना संधी मिळत नाही। उदाहरणार्थ कोलाडमध्ये पाटबंधारे विभागामध्ये ठराविक लोकांना कामं दिली जातात, खारल्याण खात्यामध्ये मर्जीतलेच लोकांना कामं दिली जातात, सुशिक्षित बेरोजगारांना देतात, ओपन टेंडर काढतात जे मोठे। पण जो नियम गरीब मजूर संस्थांना तो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही। हा पण विषय मी मांडला, त्याला पण अधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये आम्ही त्याची खबरदारी घेऊ आणि त्याची अंमलबजावणी करू हे आश्वासित केले। आणि माध्यमिक विभाग रायगड, कोकण एज्युकेशन सोसायटी यांची अनुकंपाची बरीचशी प्रकरणं प्रलंबित आहेत। बऱ्याच 2 वर्ष संबंधित कर्मचारी आज काम करतात। जे कंकाल साहेब आहेत डेप्युटी डायरेक्टर, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला। या विधान परिषदेचे आमदार आहेत निरंजन डावखरे, यांच्याशी आम्ही संपर्क साधला, पण अद्यापपर्यंत त्याच्यावरती निर्णय होत नाही। जो शिक्षण विभागामध्ये भ्रष्टाचार झाला त्याचा फटका या अनुकंपामुळे जे कर्मचारी आहेत त्यांना बसता कामा नये, ही पण आम्ही विषय घेतला। आणि रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत MGP रायगड हे मुरुड तालुका आहे, त्याच्यानंतर रोहा तालुका आहे, अलिबाग तालुका आहे, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात योजना मंजूर केल्या, पण आज त्याच्यावरती 50-60% खर्च होऊन देखील आज त्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत। त्या ठिकाणी पण एका ठेकेदाराला कामं दिली, त्याच्यामुळे त्या योजना रखडलेल्या आहेत। त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होऊन देखील
भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं आणि टंचाईचा आराखडा करताना संबंधित ग्रामसेवक BDO यांचे समन्वय करा, जेणेकरून बऱ्याचशा गावामध्ये ज्या विहिरी आहेत त्या खराब झाल्यात, त्याचा गाळ उपसला पाहिजे, जे बोरिंग आहेत त्या नादुरुस्त झाल्यात, तर त्याचा पण आराखडामध्ये समावेश करूया अशी विविध चर्चा झाली। काही अधिकारी या मीटिंगला उपस्थित नव्हते, तर संबंधित अधिकाऱ्यांना कलेक्टर जे मीटिंगला होते, डेप्युटी कलेक्टर, त्यांनी त्यांना नोटीस बजावण्याची आश्वासित केलंय। आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे। लोकशाहीमध्ये फक्त आमदार खासदार यांचाच प्लॅटफॉर्म नाही, तर लोकशाही दिनामध्ये जनतेचा पण प्लॅटफॉर्म आहे। म्हणून मला हा जनता दरबार पुन्हा एकदा त्याला उपस्थित राहून रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेला न्याय मिळाला पाहिजे। आणि अण्णा हजारे यांना मी धन्यवाद देईन की त्यांच्या आंदोलनामुळे हा प्लॅटफॉर्म तयार झाला आणि सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत त्यांना न्याय मिळायची याच्यामुळे जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली ती पुन्हा एकदा लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी व्हायला पाहिजे, याच्यासाठी देखील ही सुरुवात पुन्हा एकदा केली, त्याचा फायदा रायगड जिल्ह्यातील जनतेला होईल।